मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी. PCTs इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. श्रोते हो, माणसाखेरीज आपल्या आजूबाजूला अनेक जीव आपल्याबरोबर जगत असतात. अगदी किडामुंगीपासून ते भटक्या प्राण्यांपर्यंत. हे जीव आपले सहचर आहेत. आपल्यासारखंच किंबहुना आपल्या इतकंच त्यांना हवं तसं जगण्याचं स्वातंत्र्य आहे. पण माणसासारख्या बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या प्राण्याला हे कधी समजणार, हा मात्र खरोखरच एक गंभीर प्रश्न आहे. प्राण्यांचे अधिकार, प्राण्यांचे कायदे आणि समाज जागृती अशा विषयांवर सखोल चर्चा करणारी एक नवीन मालिका आजपासून आपण सुरू करतो आहोत, सोयरे सहचर. या मालिकेच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहेत सारंग आणि मैत्रेयी. आज ऐकूयात या मालिकेचा पहिला भाग, ॲनिमल क्रुएल्टी ॲक्ट. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात PCTs इन्फिनिटी 90.4 FM आणि मी तुमच्याबरोबर आहे RJ मैत्रेयी. प्राण्यांविषयी आपल्याला प्रेम असतं, आदर असतो, आस्था असते. पण आपल्या समाजात अशी पण काही लोक आहेत ज्यांना प्राण्यांविषयी अत्यंत द्वेष असतो. पण या सगळ्या पलीकडे जाऊन प्राण्यांना त्यांचं स्वतःचं असं एक अस्तित्व आहे हे आपण विसरतो. त्यांच्यासाठी सुद्धा कायदे आहेत, नियम आहेत. तर आधी केलेची पाहिजे ह्या इन्फिनिटीच्या आधीच्या मालिकेतून आपण सॅवो या संस्थेशी ह्याच विषयावरती बोललो होतो. पण ह्याविषयी अजून सविस्तर माहिती घेण्यासाठी सोयरे सहचर नावाची एक नवीन मालिका इन्फिनिटीने आपल्यासाठी आणलेली आहे आणि त्यामध्ये सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. हाय सारंग. हाय मैत्रेयी. कसा आहेस तू? मी छान, तू कशी आहेस? मी पण मस्त. प्राण्यांविषयी बोलायचं म्हटलं ना की मी आधीच खूप एक्सायटेड असते, कारण प्राणी हा माझा अत्यंत लाडका विषय आहे. माझा पण. तर तुझ्याविषयी सांग. म्हणजे सॅवोची सुरुवात तर आम्हाला माहितीच आहे, हो, पण प्राणी प्रेम कसं निर्माण झालं? प्राणी प्रेम आतूनच निर्माण व्हावं लागतं मी म्हणजे कोणी सांगून आपण एखाद्यावरती प्रेम करायला तिथे माणसं नाही आहेत. प्राण्यांवरती एक खूप लोकांचा वेगळा विचार असतो किंवा त्यांच्याबद्दल मतं खूप वेगळी असतात. तर माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर ते हेरिडेटरी आहे. मी आजोबा वडील प्राणीप्रेमी होते, पण ते त्यांच्या लेवल पुरतं मर्यादित ठेवलं होतं. मी जरा खूपच पुढे जाऊन हे जरा विस्तारलंय माझं प्राणीप्रेम, आणि नुसतं त्यांची सेवा ही डोक्यात ठेवून नुसतं खाणं पिणं हे एवढं त्याच्यावर मर्यादित न ठेवता त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना जे काही गरजा असतात, औषधं लागतात किंवा त्यांना वेळच्या वेळी वॅक्सिनेशनची गरज आहे किंवा त्यांच्यावरती अनेकदा अत्याचार होतात, तर त्यांच्यासाठी म्हणून त्यांचा आवाज बनायचा असं ते डोक्यात होतं. आणि शेल्टर होम एक चालू करायचं खूप, म्हणजे ते माझं एक चाइल्डहुड ड्रीम आपण ज्याला म्हणतो तसं होतं की स्वतःचं काहीतरी एक शेल्टर असं मला सुरू करायचं जिथं मला कोणीही बोलणार नाही की बाबा प्राणी इथं आणू नको, जे घरी आपण नॉर्मली बघतो की घरचेच बोंब मारतात की बाबा प्राणी आणली तर जबाबदारी कोण घेणार, माणसं महत्त्वाची नाहीत का? एक्झॅक्टली. सो त्याच्यानं म्हणजे मी खूपदा बोलणी पण खाल्लेली आधी, पण आता घरच्यांनी पण ते ऍक्सेप्ट केलं की नाही, हा जरा व्यवस्थित करतोय आणि आपण त्याला थोडंसं सपोर्ट करणं गरजेचं आहे, म्हणून मग ते सपोर्ट मिळतो मला त्यांचा. तसा हेरिडेटरी आहे प्रेम, हे अगदीच मान्य आहे. कारण माझ्या घरी सुद्धा ना मांजरींच्या 7 पिढ्या सलग होऊन गेल्यात. म्हणजे तुमची मोठी जॉईंट फॅमिलीच आहे. अगदी अगदी. आणि आम्ही नावं पण इतकी कॅज्युअल ठेवतो, म्हणजे रेवा,
किंवा पद्मभूषण, बापरे. विठ्ठल, अशी नावं क्या आहेत बात. आमच्या मांजरांची. कारण आम्हाला असं वाटतं की माणसांची नावं आणि प्राण्यांची नावं ही वेगळी नसलीच पाहिजे. एक्झॅक्टली. कारण खरंय. कोएक्झिस्टन्स विषयी आपण बोलतो आणि प्राण्यांची टॉमी वगैरे अगदीच Correct. वेगळी ती नावं, typical नावं झाली. टिपिकल नावं हे Yes. नाहीच पाहिजे. करेक्ट. तर मला सांग, तुझ्या शेल्टरमध्ये जे प्राणी आहेत त्यांची काय नाव आहेत रे? आता आमच्याकडे काय परमनंट मेंबर्स ॲज सच फक्त 3च आहेत. एक तर म्हणजे सिम्बा, ज्याचं मी नाव ठेवलेलं आहे, तो त्याला 2 वर्ष झाली सेंटरला येऊन. आणि एक चंगू मंगू म्हणून बहिणी आहेत दोघी त्या. आणि दोघी टिक फिवर केसेस आहेत. 11 महिने आमच्याकडे मग चंगू मंगू अशी त्यांची नावं ठेवली आहेत. बाकी आमच्याकडे जे पब्लिक येतं, पब्लिक म्हणजे प्राणीचे सगळे, ते 1 आठवडा 2 आठवडे जास्ती वेळ नसतात. बरे झाले की परत जातात. त्याच्यामुळे त्यांच्यावर नावं असं त्यांचं ठेवायला तेवढा वेळच बेसिकली नसतो. पण हे जे आमचे हार्डकोर मेंबर्स आहेत त्यांची मात्र आम्ही नावं ठेवलेली आहेत. मग तुम्ही ओळखता कसं प्राण्यांना? मेनली आम्ही तर म्हणजे खरं सांगायचं झालं तर रिपोर्टर जो असतो, म्हणजे अनेकदा आम्ही चेष्टेचा भाग आहे हा, की एखाद्या डॉगचं जर का ब्लड टेस्ट करायची आहे, तर समजा उदाहरणार्थ तुझ्याकडनं मैत्रीने एक केस रिपोर्ट केली आहे, मग ब्लड टेस्ट करताना तिथं डॉग नेम द्यावं लागतं, मग मैत्री असं आम्ही देऊन मोकळे होतो, की आम्हाला ते लक्षात राहतं की कुठल्या रिपोर्टरचा डॉग आहे. तर ते तसं आम्ही रिपोर्टरची नावच वापरतो. आपल्या आजूबाजूला आपण खूप प्राणी बघत असतो आणि त्यांच्याविषयी बऱ्याचदा आपल्याला बऱ्याच भावना येतही असतात. म्हणजे ते रस्त्यावरती असेल तर त्याला घरी घेऊन जावं का, किंवा ते आजारी असेल तर त्याला दवाखान्यात न्यावं का. पण ना सध्या मी इंस्टाग्रामवरती आणि बऱ्याच प्राणी मित्रांकडूनच आपल्यासारख्या नो मोर 50 असा शब्द खूप ऐकतेय आणि तो खूप ट्रेंडिंगला पण आहे सध्या. तर हे काय प्रकरण आहे मला कळलं नाही. नो मोर 50 हे बेसिकली जो आपला ॲनिमल क्रुएल्टीचा एक कायदा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट 1960. सो त्याच्यामधलं एक प्रोव्हिजन आहे की शिक्षा अगदीच माफक होती त्याच्यात, आणि त्याच्यातला एक भाग दंड जो आहे तो 50 रुपये. म्हणून ते नो मोर 50, की आता बस, आता एवढूशानी होणार नाही, कारण ते असून नसल्यासारखं होतं. 50 रुपये कॅज्युअली. मी आज कुठेही फिरायला गेलो, 2-3 जण चहा पेले तरी 50 रुपये होतात. सो त्याच्यासाठी ते सगळं ट्रेंडिंग चाललंय, की खूप साऱ्या ऑर्गनायझेशन्स जे ह्याच्यावर ऍक्टिव्हली काम करतायत, की आपल्याला कायदा सुधारला पाहिजे. जसं आपण आता रिसेंटली आपले काही लॉज त्यांनी समाप्त केले किंवा ते पूर्ण डिझॉल्व्ह केले, त्याच्यात काही अमेंडमेंट्स केल्या. त्याचप्रमाणे हा एक विषय ज्याच्यामध्ये खूप लोकांनी फोकस करणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी मोठी चळवळ उभं करायचा एक प्रयत्न आहे सगळ्यांचा. आणि कुठे ना कुठेतरी त्याला थोडंसं यश आलंय, कारण आत्ता जो 1 जुलैला आपल्याकडे BNS इम्प्लिमेंट झाला, भारतीय न्याय संहिता, तर त्याच्यामध्ये ॲनिमल क्रुएल्टी रिलेटेड त्यांनी थोडंसं इम्प्रोव्हाइज करून थोडं स्ट्रिक्टर करायचा प्रयत्न केलाय. सो दॅट इज नो मोर 50. 50 रुपये म्हणजे खूपच हास्यास्पद गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही अगदी म्हणजे वाईटात वाईट आपण म्हणलं की एखाद्या कुत्र्याला मारलं मुद्दाम, तरी 50 रुपये दिले की सुटताय तुम्ही. म्हणजे हेच माणूस असेल, त्याचा तुम्ही जीव घेतला, तर तुम्ही 50 रुपयात नाही बाहेर येत. मग प्राण्यांबद्दल ते करणं ते फारच विचित्र असं एकंदरीत आहे ते. मग याच्यातून मला असं वाटतं की प्राण्यांना हार्म करायचं जे प्रमाण आहे ते अजून वाढत असेल, कारण प्राण्यांचा द्वेष करणारी माणसं आहेतच की आपल्या आजूबाजूला. करेक्ट. म्हणजे जसं तू 2 मिनिटापूर्वी म्हणलीस की रस्त्यावरनं दिसताना आपल्याला वाटतं की घरी घेऊन जावं, खायला द्यावं, अशी लोक फार मोजकी आहेत आत्ताच्या काळात. उलट त्यांना आजार झालाय, बाबा हे आपल्या दारात नको, किंवा अगदी हास्यास्पद म्हणजे तूही दुकानांच्या बाहेर बघितलं असेल, बॉटलमध्ये गुलाबी पाणी वगैरे ठेवतात. ते इलॉजिकल आहे की त्याच्यामुळे शिशू दारात करत नाहीत. आम्ही तर असं पण बघितलं, कुत्री ती बाटल्या घेऊन पळतात. सो ते ऍक्च्युली काही उपयोग त्याचा नसतो, पण एक म्हणतो ना आपण की एक जुन्या परंपरा किंवा आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं असतं काहीतरी, एक कोइन्सिडन्स असेल तो एखाद्या वेळेस झालं, पण म्हणून तेच आपण डोळे बंद करून फॉलो करत चाललोय. सो असं करणारे पण लोक भरपूर असतात, की द्वेष करणारे जास्ती असतात. कोविड जो एक मोठा आपल्याकडे आजार येऊन गेला आता, सो त्याच्यातनं सो मी पॉझिटिव्ह असं बघतो की कोविड झाला ते बरं झालं एका दृष्टीने. लोकांना थोडं
महत्व कळलं की बाबा, किंवा समज आली की प्राण्यांना पण काही गरजा आहेत, सो त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन लोकांचा थोडा चेंज झाला. हे माझ्यासाठी कोविड झाल्याचं एक पॉझिटिव्ह साईड आहे. नेगेटिव्ह साईड खूप लोक सांगतात, पण ही पॉझिटिव्ह साईड मला फार आवडली कोविड बाबतीत. सो ते होतं असं. आपण अगदीच लहानपणापासून म्हणजे पुस्तकातल्या कवितेपासून आपण हे ऐकत आलोय किंवा वाचत आलोय की कुत्रा हा अत्यंत इमानदार हो. असतो वगैरे. तर हे द्वेष निर्माण होण्याचं कारण मला समजत नाही. ह्याच्या मागे खूप कारणं असू शकतात. जसं मी म्हणलं की आता तुझ्याच घरचं उदाहरण घे की तू म्हणलीस की तुझ्याकडे अनेक पिढ्या आहेत मांजरांच्या. म्हणल्यानंतर तुमच्या घरातला एक असा रूम असेल मे बी, किंवा कोपरा असतो की जो तुम्ही वापरू नाही शकत. हो, नाही वापरू त्यांचे पिंजरे, त्यांचं बसायचं, खेळणी बिळणी जे काय असेल ते तिकडं सगळं होतं. सो मग ती घरातली एक जागा ब्लॉक होऊन जाते शब्दशः. मग त्याच्यावरून आपले आई वडील वगैरे कधी कधी खूप ओरडतात त्याच्यावरनं, हो, अगदीच. इथं शू केली, ही शी केली, हे कोण उचलणार. आपण आपल्या ऑफिस कॉलेजसाठी बाहेर पडून जातो, करायला लागतं आपल्या आयांना आणि घरच्यांना. त्याच्यामुळे तो एक तिथून उगम होतं या सगळ्या गोष्टींचा की हे होतं. किंवा रस्त्याने आपण कुठेतरी असंच कॅज्युअली फिरतोय, शतपावली करतोय, आणि मग आजूबाजूला कुत्री काहीतरी आपापसात भांडतायत आणि त्या भांडणाच्या नादात आपल्या अंगावर येतात. मग ते आपल्याला भीती बसते. आणि भीती अशी गोष्ट आहे की तुम्ही म्हणून ती काढू शकत नाही. ते वेळ लागतो त्या गोष्टीला क्लिअर व्हायला. तर ते जुने अनुभव, किंवा एखाद्याला जेन्युइनली पिसाळलेलंच कुत्रं असेल तर ते चावलं असेल तर ते त्याला मनात सारखं दडपण राहतं. मग त्याच्यामुळे ॲज अ पॅरेंट ऑल्सो जर का कोणी विचार केला की जे आपल्या बाबतीत झाले ते आपल्या मुलांच्या बाबतीत होणे जनरल कन्सेप्ट आणि चुकीची नाहीये. मग एखाद्या आईला किंवा वडिलांना डॉग बाईट झाली असेल किंवा प्राण्यांबद्दल एखादा नेगेटिव्ह एक्सपिरियन्स आला असेल तर ऑफकोर्स ते त्यांच्या मुलांना सांगतात की बाबा नका हे करू, लांब राहा, ह्यांना जवळ जाऊ, म्हणजे खायला घालू नका, त्यांचे आजार आपल्याला होतात. हे असं करून ते नेगेटिव्हिटी ती स्प्रेड होते. आणि लोकांचं कसं आहे की कुत्री भुंकणं, गाड्यांच्या मागे लागणं हे त्यांना नाही आवडत. पण आम्ही खूप प्रयत्न करतो सांगायला की हेच तर आहे को एक्झिस्टन्स. जसं आपण इथं राहतो, मे बी आपल्या अगोदर ते प्राणी इथं राहत आहेत. सो तुम्ही त्यांच्या टेरिटरीत अतिक्रमण केलंय, त्यांनी तुमच्या ह्याच्यात केलेलं नाहीये. सो ही कन्सेप्ट लोकांना अवघड जाते समजायला, पण दॅट इज अ फॅक्ट की देअर हॅज टू बी को एक्झिस्टन्स. मला असं कायम वाटतं की एखाद्या माणसाचा खून केला समजा तर त्याच्या बाजूने प्रचंड कायदे आहेत, हे आहे ते आहे. पण एखाद्या प्राण्याला मारलं जाणून बुजून तर त्याच्या बाजूने काहीच नाही, असं का? नाही, असं नाही. त्याच्यामध्ये एक पब्लिक अवेअरनेस नाहीये किंवा लोकांना ह्याच्याबद्दल माहिती नसल्या कारणाने या गोष्टी होतात. आहेत का अशा गोष्टी? आहेत. आता उदाहरणार्थ एक दोन प्रकारची लोक आपल्याला भेटतात की आता जसं तू आणि मी आपण ॲनिमल लव्हर्स झालो. एखादा असेल ज्याला पहिल्यापासून प्राणी नाहीच आवडत, सो तो ॲनिमल हेटर सेक्शनमध्ये येतो, आपण ॲनिमल लव्हरमध्ये येतो. सो मग ॲज अ ॲनिमल लव्हर किंवा पेट पॅरेंट आपण जे काम करतो तेव्हा आपल्याला, म्हणजे तुलाही मे बी अनुभव आला असेल की तुमच्या घरी सोसायटीमध्ये लोक ओरडत असतील की बाबा तुमची मांजरं आवाज करतात, तुम्ही त्यांना खायला प्यायला घालू नका. सो त्याच्यामुळे आपण आपलं प्राण्यांचे उपासमार करणं हे पण चुकीचं होतं, किंवा ते म्हणतात म्हणून आपण ते फीडिंग बंद करणं हे चुकीचं होतं. त्याच्यासाठी ॲज अ ॲनिमल लव्हर, ॲनिमल फीडर आपल्या बाजूनी खूप स्ट्रॉंग कायदे आहेत. हे जो क्राईम करतो किंवा जे आपल्याला टोकतात, मी त्यांना क्रिमिनल म्हणतो. सो त्या क्रिमिनल्सला हे माहिती नसतं की कायदा आपल्या फेवरमध्ये, त्यांच्या फेवरमध्ये नाहीये, ॲनिमल्स आणि त्यांच्या फीडर्सच्या फेवरमध्ये खूप जास्ती आहे. सो हे लोकांना माहिती नसल्या कारणाने या गोष्टी बऱ्याचशा होतात. ह्याच्यामध्ये जो क्राईम करतो त्यालाही माहिती नाहीये की कायदा हा आहे. कारण एनिवेज आपल्याकडे कायद्याबद्दल खूप लोकांना माहिती नसते. व्हॉट्सॲप किंवा गुगल करून थोडंफार माहिती मिळते आणि कान गोष्टी होतात, एक गोष्ट संपते भलत्याच ठिकाणी. सो त्याच्यामुळे खूप चुकीची माहिती लोकांमध्ये शेअर होते आणि मग त्याचं गांभीर्य कमी होतं. पण जर का खरंच कोणी व्यवस्थित कायदा वाचला, जो आपला प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ऍक्ट आहे 1960, आणि आता जो मी मगाशी म्हणलं तसं BNS मध्ये मॉडिफाय झालेला आहे, त्याच्यामध्ये कायदा खूप स्ट्रिक्ट झालेला आहे. आणि आता शिक्षा म्हणजे 2 वर्ष 5,000 दंड, जे 50 रुपये येतं. नो मोर 50चा चेंज आहे की 5,000 फाईन, 2 years इम्प्रिझनमेंट ऑर बोथ. जो तुम्ही क्राईम करताय
त्याच्या बेसिसवरती ते डिसाईड होतं. ओके. सो जेव्हा आपण ॲनिमल क्रुएल्टी ॲक्ट म्हणतो, सो नॉर्मली आपण प्राणी म्हणलं की पहिले डोक्यात येतं कुत्री आणि मांजरं. हो. पण हा कायदा जो आहे तो ह्याच्या पलीकडे पण आहे हे लोकांना माहिती नाही. माहित नाही. जसं गाय, गुरं, आपली गाढवं, डुकरं, मांजरं, उंदीर, उंट, घोडे सगळ्यांसाठी हा कायदा आहे. बर. आता ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी कव्हर होतात. एक म्हणजे जे आपण नॉर्मल बघतो, घोडागाडी किंवा बैलगाडी असेल, की आधीच्या काळामध्ये जेव्हा आपल्याकडे गाड्यांचं प्रमाण कमी होतं हो. तेव्हा बैलगाड्या वापरायचे. तर बैलगाडीमध्ये वजन किती आपण हे करतो, ओव्हरलोडिंग, ते जर का ओव्हरलोडिंग असेल प्रकार तर तो पण एक गुन्हा आहे. किंवा मग तुम्ही प्राण्यांचं जेव्हा ट्रान्सपोर्ट करता, तर जसं आपण अनेकदा बघतो की शेळ्या, मेंढ्या 100 एका ट्रकमध्ये कोंबतात. सो ते पण कायद्याने गुन्हा आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला डॉक्टरांकडे कॅटलला न्यायची गरज पडते, ते काय तर गाडीत बसत नाहीत, मग टेम्पो वगैरे करतात. पण टेम्पो पण एवढा पाहिजे की ते गाय, घोडा, बैल जे काय त्यांना व्यवस्थित उभं राहता यायला पाहिजे, कंजेशन होता कामा नये. सो ट्रान्सपोर्टेशनवर पण हा कायदा आहे की ते पण होऊ शकतं. काही ठिकाणी आपण बघतो की त्यांना ड्रग्स दिले जातात किंवा सबस्टन्स दिला जातो, विशेषतः जेव्हा ॲनिमल फाईट्स जे आपण बघतो, कोंबड्यांचे मारामाऱ्या, व्हॉटेवर काय म्हणतात त्याला, जे काय ते. सो ते सुद्धा एक तो गुन्हा होतो. त्यांना सारखं बांधून ठेवणे किंवा त्यांना खायला न देणे, त्यांना उपासमार होतीये, औषधोपचार देत नाहीये, किंवा वाईटात वाईट म्हणजे आता आपल्याला हे प्राणी आजारी आपला ह्याला आता आपण आजारावर ह्याचा खर्च न करता सोडून देऊ, अबॅन्डनमेंट, हा तर सर्वात मोठा गुन्हा आहे. खूप जास्ती होतं नाही आपल्याकडे, खूप जास्ती होतं. सांभाळायला जमलं नाही की नेऊन सोडून. कोविडमध्ये तेच झालं होतं ना, की एंटरटेनमेंटचं एक माध्यम म्हणून लोकांनी कुत्री मांजरं आवडीने घेतली, आणि आता मला ऑफिस सुरू झालंय, आता मला घरचे ओरडतायत, सोसायटीमध्ये ऑब्जेक्शन होते, तुम्ही घ्या नाही तर आम्ही सोडून देतो कुठेतरी. त्यामुळे ॲज अ फॅमिली मेंबर आपण ट्रीट करायला पाहिजे. म्हणजे तुला हे समजू शकतं, मला समजू शकतं, किंवा जे प्राणीप्रेमी आहेत त्यांना फॅमिली मेंबर काय असतं हे व्हॅल्यू माहिती असते, पण सगळ्यांना नाही समजत ती गोष्ट. मग त्यांना ह्या लोकांसाठी प्राणी म्हणजे सॉफ्ट टॉयज. एक्झॅक्टली करमणुकीचं साधन. दॅट्स इट. ह्या ऍक्ट्स विषयी आम्हाला अजिबातच कल्पना नव्हती. म्हणजे आतापर्यंत असं वाटत होतं की ओके, माणसांच्या बाजूनेच खूप सगळे कायदे आणि कानून आहे, प्राण्यांसाठी सुद्धा अशा प्रकारची निर्मिती केलेली आहे हे आजच कळलं. तर पुढच्या भागामध्ये आपण ॲनिमल अब्यूज विषयी बोलणार आहोत. अगदी बरोबर. सो मैत्रेयी, तू जसं म्हणलीस की प्राण्यांसाठी पण काही कायदे आहेत ह्याची माहिती नाहीये, आणि त्याच्यासाठीच आपलं पुढचं एपिसोड असणार आहे, ज्याच्यात आपण प्राण्यांवरची क्रूरता जी होते त्याच्यावरती अजून थोडं सविस्तर बोलूयात. आणि हा असा एक विषय की जास्तीत जास्त लोकांना ह्याची माहिती होणं गरजेचं आहे, जेणेकरून या प्राण्यांचं आयुष्य पुढे सुखकर होईल. ह्या मालिकेचा उद्देशच मला हा वाटतो की प्राण्यांविषयी जास्तीत जास्त माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा सोयरे सहचर इन्फिनिटी 90.4 FM वर. सोयरे सहचर या नवीन मालिकेचा आजचा पहिला भाग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात, ॲनिमल क्रुएल्टी ॲक्ट. आणि या मालिकेच्या माध्यमातून प्राण्यांचे अधिकार, कायदे आणि समाज जागृती अशा विषयांवर सखोल चर्चा आपल्याशी करतायत सारंग आणि मैत्रेयी. या मालिकेचा पुढचा भाग ऐकायला विसरू नका. पुढच्या गुरुवारी सकाळी 10:30 वाजता फक्त आणि फक्त इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM तसंच आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरून जगभरातून.